हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण मस्त मँगो मिल्की आईस्क्रीम करणार आहोत। दिसायला खूप सुंदर आणि करायलाही खूप सोपं, अगदी घरातल्या साहित्यातून तयार होणारी आईस्क्रीम आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे असे आईस्क्रीम आहे। तर कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी आंबे घेऊन आलेले आहेत, 2 आंबे घेतलेले आहेत। सगळ्यात पहिले आपण त्याचा डेट कट करून घेऊया आणि आपल्याला ते असे कट करायचे आहेत। ह्याच्यामध्ये गर आहे ते आपल्याला काढून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला ते टाकायचे। इथे आंब्यामधला गर काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडा फूड कलर टाकायचा आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। इथे मिक्सरला बारीक करून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला ते मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं। इथे बघा मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे। इथे मी आईस्क्रीमसाठी आईस्क्रीमचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं मँगोचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे ते भरून घ्यायचं आहे। असं सर्व याच्यात आपण भरायचं आहे। जास्त एकदम कट भरायचं नाही आहे, थोडंसं असं खाली त्याला झाकण लावता येईल अशा पद्धतीने आपण भरून ते असं त्याचं कॅप आहे ते लावून घ्यायचं आहे। इथे आपण आईस्क्रीम भरून घेतलेली आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात 2 ते 3 तासासाठी। 4 ते 5 तास आपण फ्रीजमध्ये डीप फ्रीजरला आपण ठेवलेले। तर बघूयात आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे का। थोडा मी 5 मिनिटांना आधी बाहेर काढून ठेवलं, कारण ते काढायला खूप सोपं जातं। खूप मस्त तयार झालेली आपली आईस्क्रीम आपण एका प्लेटमध्ये काढून बघूयात। टेस्टी मँगो आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। गरमीचा सीजन सुरू झालेला आहे, तर आपल्याला थंडगार खावंसं वाटतं, त्यामध्ये आंब्याचा सीजन आलेला आहे। तर म्हटलं मस्त आपण मँगो आईस्क्रीम बनवूया। खूप मस्त झाले, रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झाले ते। आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।